नाही नाही थांबा ना. अहो काय भानगड काय ही? काय मला सांगा भाऊजी 6 महिने झाले इथं आलेले नाहीयेत आणि हे काय भानगड आहे? आणि ह्या सॅम बरोबर दवाखान्यात हिला बघावंच लागणार आहे. जरा लक्ष द्या जरा हिच्याकडं. नाही आता मी बघत होती. मग काय लोक आपल्या तोंडात शेण घालतील. त्यांना एकदा बाहेर हा आपण जरा लपून बघू त्यांच्याकडं. हा थोडं बरं वाटतंय पण जड वाटते डोकं. हा हा जास्त त्रास करून नका करू. उन्हात बिनात फिरू नका. आणि ऐका काय चहा बी घ्यायचा तुम्हाला? नाही नाही आता घरी जाऊन आराम करते घरी जाऊन. काही गरज कधी मला फोन करा अर्ध्या रात्रीला सुद्धा. बरं बरं चला मला यालाच फोन कर. आम्हाला नको फोन करू. हे उद्योग करते का तू? इकडे वा. तुला काही लाज लज्जा आहे का ग? हा तरी म्हणलं रोज घरातून ही बाहेर पडती. कधी पार्लरचं नाव, कधी टेलरचं नाव, कधी ह्या मैत्रिणीकडं, कधी त्या मैत्रिणीकडं. हेच उद्योग करायला बाहेर पडतीस का ग तू? तुला काय वाटतं? त्या भावाला कळालं ना माया तर ते आमच्या तोंडात शेण घालीन माहितीये का? ऐकून तर घ्या. भाऊ नाही तुमचं शेण घालायचा. अख्खी दुनिया तोंडात शेण घालल. आणि तुला काय लाज पाहिजे ना? हा तिला घेऊन येणं तर रिक्षात. मांजराला वाटतं आपण डोळे बंद करून दूध पिलं ना तर आपल्याला कोणी बघायचं नाही. पण ना सगळ्या जगाला खबर होत असती. नेमकं झालंय काय तुम्हाला? काय झालंय? सगळं कळालंय तुमचं. काय कळालं? कळालंय काय कळालं? काय पाहिलं? रिक्षातून दवाखान्यात काय गेले? हा का आता ना तोंड बंद ठेवायची दोघांनी. काय तोंड बंद करायचं? बंद ताई लय वेळचं झालं ऐकून घेते. हा म्हणजे तू इकडे याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येते आणि आम्ही बोलायचं नाही का? आवाज बंद ठेवायचा. ऐकून घ्या ती काय झालं काही नाही. थोबड नका चालू जास्त मोठे मोठे म्हणून काय डोक्यात चढतं काय माझ्या? शांत बसा. माहिती काय झालं काही नाही. हा बोल काय झालं? जैन ते बोलायचं जिबीला हाड नाही म्हणून. बोल बोल काय बोलते. येत होते गावातून चक्कर येऊन पडले. सॅम भाऊजी समोरून येत होते तर ते म्हणले चक्कर येऊन पडले. रोडने कोण असतं का आपल्या तिकडं? किती आठवतो आपण. या माणसाने मला उचललं रिक्षात ठेवलं धरून डॉक्टरकडे घेऊन आला. डॉक्टरनी गोळ्या बिळ्या दिल्या. चिठ्ठी दाखवू तुम्हाला? लाज वाटते का? बरं मला एक सांग हेच हॉस्पिटल दिसलं का तुला? हे दुसरं हॉस्पिटल होते का? हॉस्पिटल होतं फाट्यावर कोणतं आहे? राहते काय 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 म्हणून चांगल्या डॉक्टर मी वाटत राहिली. तू तर संधीच बघतेय. मला कसं घरातून बाहेर कशाची संधी बघते का मी? आवाज खाली जसं काय आम्हाला हॉटेलमध्ये जाताना बघितलं असे बोलताय. भाऊ शांत व्हा वहिनी. बाळू भाऊ तुम्हाला हे समजायला पाहिजे कोणत्या गोष्टीच्या अगोदर शहनिशा करा नंतर ठरवा तुम्ही काय गैरसमज करून घेतला ते. अहो त्यांना चक्कर आली होती म्हणून मी त्याला रस्त्यात भेटलो म्हणून दवाखान्यात घेऊन आलोय त्यांना. अहो भाऊजी ही अशा फाटक्या तोंडाची त्यामुळे असं डोक्यात समोर काही दिसलं की माणूस काय विचार करणार? आता तुम्ही सांगितल्यावर आम्हाला कळालं आहे की नाही? काय हो उज्ज्वला चुकलं बरं का आमचं. माफ करा आम्हाला. तुझ्या नको नको संशय घेतला आम्ही. अहो भाऊजी माझ्या नवऱ्याच्या कानावर गेला असतं. ह्या गैरसमजमुळे माझ्या नवऱ्याने मला सोडला असतो. अगर तू काळजी नको करू. आम्ही काही सांगणार नाही त्यांना. चुकलं वहिनी. जसा आमचा गैरसमज झालाय इथून पुढे असं काही होणार नाही. तुमचा गैरसमजा पाहिजे तिचा संसार मोडला असता. नाही तर काय आपल्या होता किती मोठा अनर्थ झाला असता. बरं झालं वेळेवर तिने लगेच समजावून सांगितलं आपल्याला. काम करतो म्हातारीला सांग म्हणून आम्ही असं तिला तर बोललो. तू कोणाला सांगू नको. शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगून त्याला सांगू नको तिकडे मुंबईला. हा मी सांगते सासूबाईंना. सांगशील ना? हा आणि हिला पण समजावून सांगते बाई त्याचा जास्त काही मोठा इश्यू बनवू नको आणि सासूबाईंना काही बोलू नको म्हणून. हा बघा ना नाही तर काय मोठं झालं असं. कारण मी आलो शाळेतून मला अभ्यास सांगितलाय. काय अभ्यास सांगितलाय? होमवर्क. अरे हो पण कोणत्या विषयाचा? इंग्लिश. इंग्लिशचा. ब्रेक काम कर ती छोटी काकी ना तुझी उज्ज्वला काकी तिच्याकडनं घे करून. नको ती दिवसभर फोनवर बोलत असती किंवा नाही तर स्टेटस बघत असते सगळ्यांचे. अरे पण आता मला ना थोडस काम आहे मला बाहेर जायचंय. मी तिला सांगते ती करून घे. हा उज्ज्वला हो इकडे ये जरा. झालं तुमचं सगळं? झालं सगळं आवडलं. ते बाहेरचं काम असेल ना ते पण उरकून घ्या. बरं ठीक आहे. आणि ऐका
मी उज्ज्वलाला आत्ताच सांगितले की आपण ह्याला हॉस्पिटलमध्ये चाललोय म्हणून. माझी तब्येत बरी नाही असं सांगितल्या. वास्तुशांतीला चाललोय असं सांगायचं नाहीये. नाही माहिती तिला. चालेल मी तेवढं काम आवरतो, तू आवरून ठेवतो. हा मी आवरते. लवकर या पण तुम्ही. बरं झालं देवांश तुम्ही आले. मामाकडे लक्ष आहे का नाही तुमचं? काय लागा? अहो लय तक्रारी येऊ राहिल्यात. दारू प्यायचं प्रमाण वाढलंय त्यांचं. मला पण का नाव आलंय मग का? ते बरं वाटतं का आपल्या घरातला माणूस असा इकडे तिकडे दारू पिऊन पडतो आणि लोक दारात आणून सोडतेत. आणि तुम्हाला माहिती का ते दारू प्यायला चाललेत आता पण. आता हा मी त्यांचं ऐकलं. दारू प्यायला जाणार आहे येऊ राहिलोय. त्यांच्या मित्राचा कुणाचा कॉल आला होता. होय. हा तेच ना. मग माझं एक म्हणणं आहे तुम्ही काय करा ते गेले नाही पाहिजे असं काहीतरी करा. मी करू होय. तुम्ही काय करा त्यांच्या गाडीतलं पेट्रोल काढा नाही तर हवाच पंक्चर करून टाका ती गाडी. कसं वाटतंय? पेट्रोल काढतो. हा म्हणजे ते गेलेच नाही पाहिजे. ते बरं वाटतं का? बघा म्हणजे तुमच्या आईचं किती मोठं नाव आहे आणि परत आपल्या सगळ्यांचं नाव धुळीत मिटतंय ना त्या मामामुळं. बरोबर. दारू चांगली असती काय? दारू किती असे परिवार उद्ध्वस्त होते. मला बी ते लय वेळा का नाव हा आलं ना? कामाचं. मला तर काहीच पटाना. हा ना. आता काय करू मग आम्ही? हा. पेट्रोलच काढू. नक्की ना? काढून घेऊ. हा तेवढं करा. हम्म. पटकन जाते येते न यायच्या आधी. त्यांना जाता जायचं नाही. पटकन जा. चालू. तिकडे एखादी बाटली पडलेली असेल. बरोबर. कशी जाते वास्तुशांतीला मी पण बघते. सर्वच मला चुना लागली. जावं आता वास्तुशांतीला. अय आवरलं का? ती सरपंचाची गाडी आणली मी. आवर लवकर चल. चला चला झालं आवरून. झालं ना तुझं? हा कुठे चालले रे एवढ्या लग बघे ना? अहो मला जरा बरं वाटत नाही ना म्हणून दवाखान्यात चाललो. असं आहे वय. हा हा जा बाबा जा दवाखान्याचं काम आहे. हा. जा तिला घेऊन जा. चल ये बघा मग. चल रे. काय झालं? अयला काय झालं काय माहिती? पेट्रोल तर लई होतं तिच्यात. बघा पहिले काय झालंय. हवा बिवा गेली का बघा त्याच्यात आता. अयो त्यात पेट्रोल नाही. तुमचं डोकं कुठे ठिकाणं नसतं का हो? अरे आता मला माहिती आहे का त्यात पेट्रोल आहे का नाही म्हणून. सरपंच तसे नाही. बघायचं नाही का एवढं लांब जायचं माझ्या माहेराला जायचं म्हणल्यावर ती तासच जायचं का तोंड घेऊन. सरपंच तशी गाडी देते ना रे मला. पण आता काय माहित बघ कसं काय झालंय काय नाही. आणि आता काय करायचं? आता लोट ठेवून आता काय करायचं म्हणजे? लोटू म्हणजे आता लोटून लोटून माझ्या घरी जायचं काय तिकडे माहेराला? आता घरी जायचं आता बाहेर कॅन्सल. काय ना बाई वाईट का नुसतं तुमचा. नाही तर धर तू मी मागून लोटीतो. नुसतं लोटितो. मला जायचं होतं असं शांतीला इकडे परत तोंड घेऊन जायचं आता घरी. एवढं खोटं नाटक बोलून निघाले घरातून. तुम्हाला बाहेर काढलं आणि परत हे नुकसान सगळं. अरे पेट्रोल टाकला असं सरपंच तसं गाडी देते का मला सांग बरं. हा पण माझ्या माहेराला जायचं म्हटलं की असे कुठे होतातच. अरे मला माहिती आहे का त्यात पेट्रोल. पण बघा मला माणसानी एवढं कसं आंधळ्यासारखं निघावं तोंड घेऊन. सत्यानं झाला माझ्या कार्यक्रमाचा. दमून टाकलं बघा. पूर्ण पुरता घाम काढला नव्हता. तू घामन मा काय साधा घाम निघाला काय? अयो डोकं ठिकाणं ठेवतात नाही तुम्हाला. अरे मला माहितीये का आता सरपंचाच्या गाडीत पेट्रोल असते. हा तशी गाडी देत नाही ते माझ्याकडं. चल लय दारूचा नाद लागला ना हे असंच असतं. पायी पायी आल्या दारूचं नादन असंच असतं म्हणजे. कशी पळत पळत आली चलत चलत. हा तुला कसं काय माहित? पेट्रोल संपलं होतं काय? हा मी काढलं होतं. तो काढला होता. आणि का? हे प्यायला चालले होते ना. तुला कोणी सांगितलं हे? मला त्या मामीने सांगितलं की पेट्रोल काढते चाललेत. कुणी? त्या उज्ज्वलानी? हा मामी. असं आहे तर म्हणजे ही सगळी त्या उज्ज्वलाची खेळी आहे होय. तिला आहे ना कधीच बघवत नाही माझं चांगलं. दरवेळेस तिच्या पोटात नुसताच काहीतरी खूप असल्यासारखं होतं. आम्ही माझ्या माहेराला जायचं म्हटलं ना वास्तुशांतीला की लागलं हिच्या पोटात दुखायला. तरी तुला सांगितलं होतं
हळूच बोल म्हणून. हळू सांगितलं होतं तिला आणि हे नव्हतं सांगितलं मी चालले दवाखान्यात असं सांगितलं तिला. वास्तू शांती ही वास्तू शांती मध्येच कुठून आली आता? तुम्ही तर दवाखान्यात चालले होते ना? हा नाही हा. बरं आहे खोटं बोललं ना हे असंच होत असतं मग. वास्तू शांती म्हणे